नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गाई विकत घेण्यासाठी जेव्हा आपण बाजारात जातो तर त्या बाजारामध्ये गेल्यानंतर गाई कशी निवडावी याबाबत थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये गाई विकत घेताना सामान्यतः आपल्याकडे अशी पद्धती आहे की बाजारामध्ये येणाऱ्या गाई असतात ज्या त्या एकतर विण्या अगोदर एक 15-20 दिवस बाकी असलेल्या किंवा एखादा महिना बाकी असलेल्या गाई विकायला येतात किंवा विलेले 8-10 दिवस झालेल्या गाई विकायला बाजारात येतात. तसं पाहिलं तर अशा गायींना विकत घेणं ही चुकीची गोष्ट आहे. तरीही आज जे आपण गाई घेतो त्या विकत घेताना त्यांच्या काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पाहिलं पाहिजे गाईची जात. आपल्याकडे सध्या दूध उत्पादनासाठी ज्या गाई वापरल्या जातात त्या संकरित गाई वापरल्या जातात आणि त्यात आपल्याकडे जास्त प्राधान्याने होस्टेन फ्रिजनची जी संकरित गाई ज्या आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं. होस्टेन फ्रिजन संकरित गाई पाहताना आपण जनरली काय पाहतो तर सामान्यतः आपण गाईचं वय पाहतो, गाईची वितं किती झाली ती पाहतो आणि गाईची कास पाहतो. तर आज मी आपल्यासमोर ज्या गोष्टी सांगणार आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा गाईचं शारीरिक प्रदर्शन म्हणजे गाई सामान्यतः कशी दिसते. जी गाई सुडोल बांधेसूद असते त्या गाईकडे आपण आकर्षित होतो. अशा गाईजवळ गेल्यानंतर आपण काय पाहिलं पाहिजे तर आपण आता जेव्हा बाजारात गाई येते तेव्हा गाईच्या पूर्व इतिहास आपल्याला माहीत नसतो. त्या गाईच्या आईने किती दूध दिलं आहे, त्या गाईच्या पोटात बाळ जे आहे किंवा ती गाई कुठल्या वंशाची आहे, तिचं वडील कोण, आई कोण किंवा तिच्या पोटातलं बाळ कुठल्या वंशाचं आहे याची आपल्याला जाण नसते. फक्त आपण दुधाच्या अनुषंगाने बाजारात गाई घ्यायला जातो. तर त्यामध्ये जेव्हा आपण गाई बाजारात घ्यायला जातो त्यामध्ये तिचं शारीरिक प्रदर्शन म्हणजे गाईचा सुडोल बांधा आपल्याला जाणवला पाहिजे. गाईचा सुडोल बांधा पाहणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण जर आता गाईच्या शरीराचे 3 भाग केले तर पुढचा पहिला भाग म्हणजे छातीपासून तोंडापर्यंतचा भाग प्रदर्शनी भाग, नंतर छातीपासून खूप बोनपर्यंतचा भाग म्हणजे त्याच्यामध्ये पोट, छातीच्या फासळ्या येतात आणि त्यानंतर पाठीमागचा भाग. अशा 3 भागामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यात म्हणजे गाईचं सुरुवात कशातून तर गाईच्या स्वभावावरून आपल्याला लक्षात येते. गाई सतर्क किती, गेल्यानंतर एखादी गाई आपण गेलो पाहायला तर त्याच्यामध्ये गाई सतर्क किती, आपण जवळ गेल्यानंतर समजा आपण तिला थोडंसं चोळलं तर ती किती आपल्याकडे आकर्षित होते त्याच्यावर गाईचं आरोग्य सामान्यतः आपल्याला लक्षात येतं. एखादी जी गाई थोडी आजारी असेल, जास्त त्रासामध्ये असेल ती गाई तुम्हाला इंटरॅक्ट करणार नाही, ती गाई तुमच्या जवळ येणार नाही किंवा ती गाई तुम्हाला इंटरॅक्ट म्हणजे तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यानंतर पाहिलं जातं गाईचे डोळे पाहताना आपण काय पाहिलं पाहिजे, गाईचे डोळे पाणीदार आहेत का, कोरडे डोळे नसावेत किंवा गाईचे डोळ्यामध्ये लालसरपणा किंवा तांबूसपणा नसावा. जर तो असेल तर किंवा कोरडेपणा असेल तर गाई आजारी असण्याची शक्यता असते. त्यानंतर दुसरं म्हणजे तिच्या आरोग्यासाठी काय पाहिलं पाहिजे की तिच्या मजल्स नागपुडीवर ओलसरपणा असावा, दवबिंदूसारखे बिंदू आलेले असावेत जेणेकरून गाईला त्याच्यावरून गाईचा आपल्याला ताप आहे की नाही गाईला किंवा गाईने रवंथ व्यवस्थित करते की नाही याचं आपल्याला ज्ञान येतं. त्यानंतर पाहिलं पाहिजे की गाईचं वय, जो व्यापारी सांगतो की इतकं वय आहे गाईचं, पहिल्या वितातली गाय आहे किंवा दुसऱ्या वितातली गाय आहे की चौथ्या वितातली गाय आहे, ते पाहताना आपण गाईचे दात आपण पाहणं गरजेचं आहे. तर अशा या दातांवरून आपल्याला वय लक्षात येतं. त्यानंतर अजून वय कशातून लक्षात येतं, आता ह्या गाई आपण डिहॉर्न केलेल्या असतात, शिंग जाळलेले असतात त्यामुळे गायींना शिंग राहत नाहीत. पण जर शिंगाची गाय असेल दुसऱ्या जातीची तर ते शिंगांवर रिंगा येतात खालच्या बाजूने, त्याच्यावरूनही तुम्ही गायीची निवड करू शकता. कमी वयाची गाय गोठ्यामध्ये आणणं चांगलं असतं कारण ती आपल्याकडे जास्त दिवस टिकली पाहिजे, म्हणजे कारण नसताना 3ऱ्या-4थ्या वितातली गाय घेणं तर योग्य नाही. त्यानंतर गायीचं वय पाहिल्यानंतर गायीचा सामान्यतः श्वासोच्छ्वास कसा चालला आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये जी गाई वेगात श्वास घेते किंवा खोलवर श्वास घेते ती गाई आजारी असण्याची शक्यता असते. गाई सामान्यतः 1 मिनिटामध्ये 30 ते 40 वेळा श्वासोच्छ्वास घेते आणि तो सामान्य प्रकारे श्वास आपल्यालाही जाणवतो, तशा पद्धतीचा श्वास असणं गरजेचं आहे.
तर ते तुम्ही निरीक्षणातून लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर गाईचं पोट, कूस किती भरली. गाईची कूस दोन्ही बाजूने सारखी भरलेली असावी. कूस भरलेली असताना आपण जो खड्डा पाहतो त्याला पॅरालंबर फोसा म्हणतात किंवा पोटाचा खड्डा म्हणता येईल. हा दोन्ही साईडचा, त्या बाजूचा आणि ह्या बाजूचा सारख्या पद्धतीने असावा. एका बाजूने जास्त कूस भरलेली असेल असं वाटतंय तर मग ती गाईसुद्धा तिला अपचनाचा, पोटाचा काहीतरी आजार असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण गाईचा ताप, शरीराचा ताप पाहणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, नाकपुडीवरच्या दवबिंदूवरून आपण कोरडा असेल तर तिला ताप असण्याची शक्यता असते. तसंच तुम्ही अजून एका प्रकारे ताप पाहू शकता की ज्याच्यामध्ये गाईच्या शेपटीच्या बुंध्याला हात लावून तिथे तुम्ही जास्त गरम असेल, गाईचं प्रमाणापेक्षा जास्त गरम असेल तर तिला ताप असण्याची शक्यता असते. याचाही तुम्ही एक विचार करू शकता. आणि जर ताप असेल तर त्या गाईला काहीतरी आजार असण्याची शक्यता असते. हेही तुम्ही जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. त्यानंतर पाहिलं पाहिजे म्हणजे गाईच्या पायांची स्थिती, गाय उभी कशी राहिली आहे हे तिच्या पायांच्या स्थितीवरून आपल्याला लक्षात येतं. तर पायांच्या स्थितीमध्ये तिचे खुरांवर आपण आपली नजर जाणं गरजेचं आहे. तिची खुरं अनावश्यक वेगळी वाढली आहेत का, ती उभी राहताना दोन्ही गुडघे आतमध्ये करून उभी राहते की पुढचे किंवा मागच्या पायांचे. जर तशी राहत असेल त्याच्या खुरांना काहीतरी अडचण असण्याची शक्यता असते. म्हणून कारण खुरं ही फार महत्त्वाचे अवयव आहे. जसं आपण पोट, कास आणि गर्भाशयाच्या पिशवीला महत्त्व देतो तसंच खुरांनाही तितकंच महत्त्व आपण देणं गरजेचं आहे. त्यानंतर गायची उभे राहण्याच्या स्थितीमध्ये मानेची स्थिती, गाई ताट उभी राहिली आहे का, गाई खाली मान घालून उभी राहिली आहे का, किंवा गाई पुढे जास्त झुकून उभी राहिली आहे का. याच्यामध्ये तुम्हाला गाई काही आजारी असेल किंवा काही तिला त्रास असेल तर गाईच्या मानेच्या स्थितीमध्येही बदल जाणवतो. त्यानंतर दुसरा अवयव म्हणजे तिचा हालचालीचा अवयव. गाय थोडी चालून पाहणं गरजेचं आहे जेणेकरून तिला तिची चाल, पायामध्ये चालताना तिला कुठल्या पायांना त्रास आहे का याची तुम्हाला, तिच्या सांध्यांना कुठला त्रास आहे का याची तुम्हाला जाणीव होते. त्यानंतर दुसरं म्हणजे तिचा बॉडी कंडिशन स्कोअर. आता तुम्ही ज्या वितामधली गाय घेता आहात किंवा ज्या वितातल्या ज्या स्टेजमध्ये गाय घेत आहात, सामान्यतः आपण ॲडव्हान्स प्रेग्नंट गाय घेतो तेव्हा त्या गायीच्या कुठल्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. ह्या ज्या सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला दुधाळ गायीच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि गाभण गायीच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्याच्यामध्ये छातीच्या फासळ्या ह्या पाहणं गरजेचं आहे. ह्या छातीच्या फासळ्या आहेत. ह्या फासळ्या गाभण गायीमध्ये एकही फासळी दिसायला नको. जर एखादी फासळी दिसत असेल तर ती पूर्वी काहीतरी आजारी पडलेली असण्याची शक्यता आहे. त्यानंतर ह्या लंबार बोन म्हणजे ह्या मणक्याच्या फासळ्या, ह्या फासळ्या उघड्या दिसायला नकोत. ह्या उघड्या दिसत असतील तर त्या गायीला काहीतरी आजार असण्याची शक्यता आहे. त्यानंतर येतं हुक बोन, याला म्हणतात हुक बोन किंवा हिप बोन. हिप बोन याच्यामधलं अंतर हे जितकं जास्त असेल त्यामुळे गाईचं काय असतं, कूस मोठी होते. इथलं अंतर जास्त म्हणजे गाईची कूस मोठी. गाईची कूस मोठी म्हणजे गाईचं रवंथ करणारं पोट मोठं, आणि रवंथ करणारं पोट मोठं असेल त्याचा अर्थ की गाई जास्त दूध देणार. म्हणून याचं अंतर जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे पिन बोन. हे दोन शेपटीच्या बाजूचे दोन जे हाडं आहेत त्याला म्हणतात पिन बोन. तर याचं अंतर ही थोडंसं जास्त असायला हवं. पहिला गाय कालवड असेल तर तुम्हाला तिथं अंतर कमी असेल. जास्त कमी असणाऱ्या गायीमध्ये डिस्टोके होण्याची शक्यता असते. म्हणजे गाई विताना तिला त्रास होऊ शकतो, वासरू ओढून काढायला लागू शकतं. म्हणून पिन बोनचं अंतरही तिच्या वयानुसार लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिल्या गाईला काही प्रमाणात अपेक्षित आहे, परंतु हे 2 विता पुढच्या गायींना हे पिन बोन अंतर जास्त असणं आवश्यक आहे. हे पाहिल्यानंतर गाईचं शरीरावर असणारी फॅट, याच्यामध्ये कुठली फॅट असणं गरजेचं आहे. ह्या परिसरामध्ये म्हणजे छातीच्या फासळ्या असतील, मणक्याचे हाडं असतील, त्यानंतर पिन बोन असेल, आपलं हुक बोन असेल आणि पिन बोन असेल, या परिसरामध्ये फॅट किती प्रमाणात साठलेली आहे यावर आपण गाई घेणं आवश्यक आहे. जास्त प्रमाणातही फॅट असायला नको. जास्त प्रमाणात फॅट असलेली गाई जरी मोठी गाय दिसत असेल तरी पण ती दूध देण्यास असमर्थ असते. त्यामध्ये आपण हा जो भाग असतो थर्म म्हणजे हिप बोन आणि पिन बोन याच्यामधल्या भागाला म्हणतात थर्म. याच्यामध्ये फॅट भरलेली असावी. याच्यामध्ये थोडीफार फॅट असायला हवी जेणेकरून याचा अर्थ असा होतो की ती गाई आटवताना बरोबर आटवली गेली आहे आणि तिला योग्य आहार दिला गेला आहे. जर याच्यामध्ये जास्त खड्डा असेल तर त्या गाईला विल्यानंतर जी ऊर्जा लागते
ती कमी पडते. ही ऊर्जा ह्या अवयवावर साठवली जाते. फक्त ती अतिरिक्त ऊर्जा नको, तिला जी मर्यादित ऊर्जा असायला हवी ती ह्या भागातून मिळते, ह्या फॅटमधून मिळते आणि मग तिचं विल्यानंतरही तिला आजारपण येत नाही. त्यानंतर भाग येतो हा मांडीच्या भाग. मांडीच्या भागामध्येही काही प्रमाणात थोडीफार फॅट असायला हवी. जास्त मोठे खड्डे असतील तर ती गाय ही आजारी पडू शकते, विल्यानंतर आजारी पडू शकते. आता त्यानंतर महत्त्वाचा भाग येतो म्हणजे कास, ज्याच्याकडे आपण सगळ्यात पहिलं पाहिलं. गाई पाण्याअगोदर लोक कास पाहतात, हे फार चुकीचं आहे. आता हे जे सांगितलं तुम्ही, लोक उलटे पाहतात, पहिली कास पाहतात आणि मग गायची लक्षणं पाहतात. तर मी ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या क्रमाने सांगितलं त्या पद्धतीनेच गायीला पाहणं गरजेचं आहे. हे जर सगळ्या ह्या वरच्या गोष्टी जर योग्य नसतील तर तुम्ही कास पाहण्यात काही अर्थ नाही. सामान्यतः शेतकरी बाजारात गेल्यानंतर पहिल्यांदा कास पाहतो आणि बाकी आरोग्याची चौकशी करतो किंवा आरोग्याच्याबाबतची विचारपूस करतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी आरोग्याची विचारपूस आणि तिच्या काही पॉईंट्स पाहिले पाहिजेत आणि मग कासेकडे गेलं पाहिजे. कासेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कासेचा आकार. जास्त मोठ्या कासेची गाई गोठ्यामध्ये नसावी. जास्त मोठी कास म्हणजे जास्त दूध, ही चुकीची संकल्पना आहे, हा गैरसमज आहे. तर त्या गायीची कास कॉम्पॅक्ट म्हणजे अगदी वरती तरंगलेली असावी, जेणेकरून तिला विल्यानंतर उठताना बसताना तिच्या सडांना इजा होणार नाही आणि तशा गायी जास्त दूध देतात. मोठी कास असल्यावरच गाई जास्त दूध देते असं काही नाही. त्यानंतर तिच्या सडांची साईज, जास्त छोटी साईज. आता पहिल्या गाय असेल तर जास्त छोटी असेल, पण जास्त अतिच छोटी म्हणजे जी की तुम्ही हाताने पिळताना सुद्धा तुम्हाला बोटाने पिळायला लागेल अशी गायीसुद्धा तुम्हाला भविष्यात जास्त दूध देत नाही. तिला सडांचे वेगळे आजार होऊ शकतात. त्यानंतर जास्त मोठ्या काशाची, आपल्या मोठ्या सडांची, ती गायीसुद्धा तुम्हाला भविष्यात फायदेशीर नसते. ती गायीसुद्धा तुमच्याकडे जास्त दूध देईल असं काही नाही. म्हणून सडांचे आकारही सामान्यतः मध्यम स्वरूपात आणि सारख्या आकाराचे सड असावेत. एखादा सड मोठा, एखादा सड छोटा असंही नको. चारही समान अंतरावर त्यांचं प्लेसमेंट असावं. त्यानंतर येते मिल्क वेन, दुधाची रक्तवाहिनी, जी कासेला हृदयापासून येते. ती रक्तवाहिनी जेवढी मोठी तेवढी गाय जास्त दूध देते. ती सगळ्यात महत्त्वाची दुधासाठीची मानलेला पॅरामीटर आहे की जो आपण पाहणं गरजेचं आहे. गाईच्या दूध उत्पादनामध्ये कास पाहताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल तर तो कुठला, तर मिल्क मिरर. तो दोन्ही पायांच्या मागून पाहणं गरजेचं आहे. तो मिल्क मिरर पाहताना गाईचे लिगामेंट, ज्याने गाईची कास वरती ओढलेली असते त्याला लिगामेंट म्हणतात. ते लिगामेंट किती कॉम्पॅक्ट म्हणजे किती वरतीपर्यंत पोचलेले आहेत, जितके वरतीपर्यंत ते गाईचे लिगामेंट पोचलेले असतील आणि जितके टाईट असतील तितके ती गाई चांगलं दूध देते. आणि त्याच्यामधलं अंतर ते जास्तीत जास्त असायला हवं. मिल्क मिरर म्हणतात त्याला. दुधाचा आरसा हा दोन पायांच्या मागच्या बाजूने पाहिला जातो, बाजूने पाहिला जात नाही. तो आरसा जितका मोठा असेल तितकी गाई दूध दुधाला चांगली असते. याचं आपण विचारात घेणं आपल्या महत्त्वाचं आहे. गाईचं सामान्य आरोग्य पाहताना गाई रवंत किती करते हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. गाई रवंत किती करते हे पाहायचं असेल तर तुम्हाला तर गाईच्या ह्या पॅरालंबार फोसा म्हणतात, याच्यावर तुम्ही असा दाब देऊन गाईचं पोट आतून हलतं तर ते 1 मिनटामध्ये किती वेळा हललं पाहिजे, किंवा 5 मिनटामध्ये ते कमीत कमी 3 ते 4 वेळा हललं पाहिजे 5 मिनटामध्ये. जर गाई ती रवंत करत नसेल तर तुम्हाला ते 3 ते 5 मिनटामध्ये सापडणार. तिला काही पोटाचे आजार असतील तर तुम्हाला ते त्यावेळी जाणून येईल. म्हणून गाईचं रवंत, गाई दिवसभरात रवंत 7 ते 10 तास करते आणि 1 मिनटामध्ये 5 मिनटामध्ये 3 ते 5 वेळा ती रवंत करते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, जेणेकरून गाईचं आरोग्य हे सामान्य आहे हे आपल्या निदर्शनास येऊ शकतं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरीना कंपनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.